नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि खऱ्या अर्थाने गूढ अशा विषयाची सविस्तर उकल करणार आहोत. बायबलमधील प्रकाशित वाक्य म्हणजे बुक ऑफ रेव्हलेशन आणि येहेजकेलच्या पुस्तकात 4 जिवंत प्राण्यांचा एक अतिशय रहस्यमयी उल्लेख येतो. आज आपण दिलेल्या स्रोतांच्या आणि प्रवचनाच्या आधारे या अत्यंत प्रतिकात्मक आणि गूढ वाटणाऱ्या वर्णनाचे डिकोडिंग करणार आहोत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या रहस्यमय वर्णनाचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आता हे वर्णन ऐका. 6 पंख असलेले प्राणी जे आतून आणि बाहेरून पूर्णपणे डोळ्यांनी भरलेले आहेत. हे ऐकतानाच अंगावर काटा येतो ना? हे दृश्य किती विस्मयकारक आणि अवाक करणारं असेल याची तुम्ही फक्त कल्पना करा. साहजिकच कुणालाही प्रश्न पडेल की हे प्राणी नेमके कोण आहेत आणि या विचित्र वाटणाऱ्या वर्णनाचा खरा अर्थ तरी काय आहे. याच गूढतेचा वेध आपण घेणार आहोत. तर या विश्लेषणाची आपली दिशा एकदम स्पष्ट असेल. आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. पहिले, त्यांचे स्वर्गीय दर्शन. दुसरे, त्या 4 चेहऱ्यांचा अर्थ. तिसरे, सुवार्तांशी म्हणजे गॉस्पेलशी असलेला त्यांचा संबंध. चौथे, अंतकाळातील त्यांची भूमिका. आणि शेवटी त्या डोळ्यांचे रहस्य. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. स्वर्गीय दर्शन. प्रकाशित वाक्य आणि येहेजकेलच्या पुस्तकातील मूळ संदर्भानुसार ही संपूर्ण घटना थेट स्वर्गीय सिंहासनासमोर घडते. दिलेल्या स्रोतानुसार परमेश्वराच्या त्या सिंहासनासमोर स्फटिकासारखा एक विशाळ समुद्र आहे आणि त्या सिंहासनाच्या अगदी जवळ हे 4 अद्वितीय प्राणी उभे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला 6 पंख आहेत आणि त्यांचं संपूर्ण शरीर अगदी पुढे मागे डोळ्यांनी भरलेले आहे. हे दृश्य आपल्या मानवी कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचे आणि खऱ्या अर्थाने थक्क करणारे आहे. पण मग प्रश्न पडतो की हे प्राणी तिथे करतात तरी काय? तर प्रवचनात सांगितल्यानुसार त्यांच्या स्वर्गीय जबाबदाऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते रात्रंदिवस न थांबता पवित्र 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 असा परमेश्वराचा जयघोष करतात. ते कोकरू म्हणजेच लॅम्ब समोर नतमस्तक होतात. त्यांच्या हातात क्रोधाने भरलेले सोन्याचे प्याले आहेत आणि ते भविष्यसूचक घटनांची घोषणाही करतात. म्हणजेच ते फक्त तिथे उभे नाहीत, तर या स्वर्गीय कार्यात ते अतिशय सक्रिय आहेत. आता वळूया दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे. या 4 चेहऱ्यांचा अर्थ काय? हे प्राणी दिसायला इतके विचित्र का आहेत? यामागील प्रतीकांचे रहस्य आता आपण डिकोड करूया. आता नीट लक्ष द्या, कारण प्रत्येक प्राण्याचा चेहरा वेगळा आहे. स्रोतात दिलेल्या वर्णनानुसार पहिला चेहरा एका सिंहासारखा आहे, जो राजेपद किंवा भव्यता दर्शवतो. दुसरा चेहरा वासरासारखा किंवा बैलासारखा आहे, जो एका सेवकाचे आणि ताकदीचे प्रतीक आहे. तिसरा चेहरा मनुष्यासारखा आहे, जो मानवी स्वभाव दर्शवतो. आणि चौथा चेहरा उडणाऱ्या गरुडासारखा आहे, जो स्वर्गीय किंवा दैवी स्वरूप दर्शवतो. हे 4 चेहरे म्हणजे केवळ एखादं रूपक नसून त्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आणि इथूनच आपण आपल्या विश्लेषणाच्या तिसऱ्या भागाकडे जातो, तो म्हणजे सुवार्ताशी किंवा गॉस्पेलशी असलेला यांचा संबंध. प्रवचनातील हा सर्वात मुख्य आणि खरोखरच विचार करायला लावणारा युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद असा आहे की या 4 चेहऱ्यांचा थेट संबंध बायबलच्या नव्या करारातील 4 सुवार्तांशी जोडला आहे. आता कसं ते पहा. सिंहाचा चेहरा मत्य म्हणजेच मॅथ्यूच्या सुवार्तेशी जोडला आहे. सिंहासारखा चेहरा येशूला एक राजा म्हणून प्रस्तुत करतो. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं तर मत्तेचं पुस्तक दाविदाच्या आणि अब्राहमाच्या राजघराण्यापासून येशूची वंशावळ सुरू करते. थोडक्यात काय, सिंह म्हणजे राजा आणि मत्तेचं पुस्तक येशूला स्पष्टपणे राजा म्हणून घोषित करते. दुसरा चेहरा आहे वासराचा किंवा बैलाचा. याचा संबंध मार्कच्या पुस्तकाशी जोडलेला आहे. आता बैल हा नेहमी राबणारा आणि न थकता सेवा करणारा प्राणी मानला जातो. स्रोतानुसार मार्कच्या पुस्तकात येशूची कोणतीही वंशावळ दिलेली नाही, कारण उघड आहे. एका सेवकाची कोणतीही वंशावळ कोणी विचारत नाही. तो फक्त सेवा करण्यासाठी आला आहे, हे या वासऱ्याच्या प्रतीकातून अत्यंत चपखलपणे मांडले आहे. आता तिसऱ्या चेहऱ्याबद्दल बोलूया, मनुष्याचा चेहरा. हा चेहरा लूकच्या पुस्तकाशी जुळतो. लूकच्या सुवार्तेत येशूच्या मानवी जन्मावर आणि एका परिपूर्ण मनुष्याच्या स्वरूपावर विशेष भर दिला आहे. म्हणूनच तो कुमारी मरियेपासून जन्माला आलेला प्रत्यक्ष मानवी शरीर धारण केलेला येशू आहे, हे या मनुष्याच्या चेहऱ्यातून अतिशय स्पष्ट होते. आणि हे संपूर्ण चक्र पूर्ण होते ते चौथ्या चेहऱ्याने, उडणाऱ्या गरुडाचा चेहरा. याचा थेट संबंध योहान म्हणजे जॉनच्या सुवार्तेशी आहे. गरुड जसा आकाशात उंच भरारी घेतो
तसाच योहानचा दृष्टिकोन ऐहिक वंशावळीच्या पलीकडे जातो. हे पुस्तक येशूला स्वर्गातून आलेला प्रत्यक्ष परमेश्वर आणि दैवी शब्द म्हणून स्थापित करते. बघा, म्हणजे 4 चेहरे, 4 सुवार्ता आणि येशूची 4 भिन्न रूपे. हे कनेक्शन खरोखरच थक्क करणार आहे. आता वळूया चौथ्या भागाकडे, अंतकाळातील यांची भूमिका. आतापर्यंत आपण यांचे भूतकाळातील प्रतिकात्मक अर्थ उलगडले, पण भविष्यकाळात, विशेषतः अंतकाळात, यांची भूमिका अतिशय सक्रिय आणि आक्रमक असणार आहे. ती कशी ते आता पाहूया. प्रकाशित वाक्याच्या 6व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा अंतकाळाचे शिक्के म्हणजे सील्स उघडले जातात, तेव्हा हेच 4 प्राणी क्रमाने ये किंवा कम अशी मोठी गर्जना करतात. पहिला प्राणी आवाज देतो तेव्हा पहिला शिक्का उघडतो, दुसरा प्राणी आवाज देतो तेव्हा दुसरा, आणि असेच पुढे. म्हणजेच ते फक्त परमेश्वराची स्तुती करत नाहीत, तर ते भविष्यातील भयंकर आणि मोठ्या घटनांची अधिकृत सुरुवात करतात. पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. ते नेमकी कोणाला बोलवत आहेत? स्रोतातील सखोल विश्लेषणानुसार त्यांची ये ही गर्जना ख्रिस्त विरोधकाला म्हणजेच अँटी क्राइस्टला जगासमोर उघडकीस आणण्यासाठी आहे. हा विरोधक अतिशय फसव्या मार्गाने जगात येईल. तो सुरुवातीला एक राजा म्हणून येईल, मग स्वतःला एक नम्र सेवक भासवेल, त्यानंतर एक सामान्य मनुष्य असल्यासारखे वागेल आणि शेवटी स्वतःला परमेश्वर घोषित करेल. म्हणजेच तो या 4ही चेहऱ्यांची आणि स्वरूपांची हुबेहूब नक्कल करण्याचा खटाटोप करेल. आणि त्यांचा या अंतकाळातील सहभाग फक्त एवढ्यावरच संपत नाही. हे प्राणी अंतिम न्यायाची अंमलबजावणी करण्यातसुद्धा थेट सामील असतात. ते परमेश्वराच्या क्रोधाने भरलेले सोन्याचे प्याले घेतात, ते 7 देवदूतांच्या हाती सोपवतात आणि अशा प्रकारे जगावरील अंतिम न्यायाच्या प्रक्रियेची एक प्रकारे सुरुवात करतात. त्यांची ही भूमिका अत्यंत अधिकारपूर्ण आणि महत्त्वाची आहे. आता आलोय आपण 5व्या आणि आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे, डोळ्यांचे रहस्य. हे स्वर्गीय प्राणी पूर्णपणे डोळ्यांनी का भरलेले आहेत, याचा आता आपण शोध घेऊया. शरीरावरील हे असंख्य डोळे केवळ दिसायला विचित्र वाटत असले तरी स्त्रोतानुसार ते सर्वज्ञतेचे आणि आध्यात्मिक दृष्टीचे एक अतिशय शक्तिशाली रूपक आहेत. हे डोळे मानवाच्या हृदयात दडलेले खरे हेतू एका क्षणात ओळखू शकतात. या डोळ्यांपासून जगातील कोणतीही गोष्ट, कोणताही विचार लपून राहू शकत नाही. आपली सामान्य भौतिक दृष्टी कशी असते, ती फक्त बाह्य स्वरूप पाहू शकते, पण या प्राण्यांकडे असलेली आध्यात्मिक दृष्टी बाह्य दिखाव्याच्या पार पलीकडे जाऊन आतील सत्य ओळखू शकते. प्रवचनात म्हटल्याप्रमाणे जे लोक खऱ्या अर्थाने ज्ञान आणि सत्य शोधतात, त्यांचे डोळे उघडण्याची आणि त्यांना भी आध्यात्मिक दृष्टी देण्याची क्षमता या स्वर्गीय प्राण्यांमध्ये नक्कीच आहे. आता नीट समजून घ्या, हे असंख्य डोळे आणि ते 4 चेहरे यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. जेव्हा ख्रिस्तविरोधक जगात येऊन मोठी फसवणूक करेल, तेव्हा हीच आध्यात्मिक दृष्टी आपल्याला खरा राजा, सेवक, मनुष्य आणि परमेश्वर कोण आहे हे ओळखण्यास मदत करेल. या आध्यात्मिक दृष्टीमुळेच आपण खऱ्या आणि खोट्यातील फरक अगदी अचूकपणे ओळखू शकू. तर शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर आपणही हे जग अशा आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर लोकांचे खरे हेतू आणि लपलेली सत्य समजून घेण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून कसा बदलेल? या 4 प्राण्यांचे प्रतीक आपल्याला केवळ भविष्याची माहिती देत नाही, तर आजच्या जगात सत्य ओळखण्याची प्रेरणा देते. या विचारावर नक्की मनन करा. या सखोल उकलीमध्ये माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.